चहा बंद केल्यावर शरीरात काय होते? तुमच्या दिवसाची सुरुवात चहाच्या एका कपाने होते का? सकाळी उठल्यावर चहा नाही मिळालं तर डोकं जड होतं. चहा प्यायल्यानंतरच फ्रेश वाटतं. आणि कधी चहा बंद करण्याचा प्रयत्न केला असेल तर डोकेदुखी, आळस, चिडचिड किंवा झोप येण्यासारखं काही जाणवलं आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत तुम्ही चहा अचानक बंद केला तर तुमच्या शरीरात नेमकं काय होतं? पहिल्या 24 तासात काय होतं? दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी शरीर का त्रास देतं? चहा बंद केल्यावर डोकेदुखी का होते? काही लोकांना इतका आळस का येतो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चहा बंद करणं शरीरासाठी चांगलं आहे का? की चहा मर्यादित प्रमाणात घेतला तरी चालतो? चला सुरुवात करूया. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेऊया. आपण चहा म्हणतो तेव्हा त्यामध्ये फक्त चहा नसतो. चहामध्ये कॅफीन असतं आणि कॅफीन हे शरीराला उत्तेजित करणारा पदार्थ आहे. यामुळे आपल्याला काही काळ अधिक जागरूक आणि सतर्क वाटू लागू शकतं. म्हणूनच अनेक लोक म्हणतात सकाळचा चहा घेतल्याशिवाय माझा दिवस सुरूच होत नाही. पण इथे एक गंमत आहे. तुम्ही दररोज ठराविक वेळेला कॅफीन घेत राहिलात तर शरीर त्या कॅफीनच्या परिणामाशी जुळवून घेऊ शकतं. म्हणून काही लोकांना चहा न मिळाल्यावर अस्वस्थ वाटतं. नियमित कॅफीन घेणाऱ्या व्यक्तीमध्ये ते अचानक कमी किंवा बंद केल्यावर कॅफीन विड्रॉवल म्हणजेच कॅफीन कमी झाल्याची लक्षणं दिसू शकतात. आणि म्हणूनच आपण चहा बंद करण्याचा निर्णय घेतला तर पहिल्या काही दिवसात शरीराची प्रतिक्रिया वेगळी असू शकते. आता पाहूया चहा बंद केल्यावर पहिल्या 24 तासात काय होतं. समजा तुम्ही रोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी चहा घेता आणि आजपासून तुम्ही ठरवलं बस आता चहा बंद. पहिल्या काही तासात कदाचित काही विशेष जाणवणार नाही. पण जसजसा वेळ जातो तसतसं काही लोकांना शरीरामध्ये बदल जाणवायला सुरुवात होऊ शकते. सगळ्यात सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे डोकेदुखी, दुसरं म्हणजे थकवा किंवा झोप येणे, तिसरं म्हणजे चिडचिड किंवा मूड खराब होणे आणि काही लोकांना एकाग्रता करण्यास अडचण येऊ शकते. म्हणजे काम करताना मन लागत नाही, काहीतरी विसरल्यासारखं वाटतं आणि सतत वाटतं एक कप चहा मिळाला असता तर बरं झालं असतं. ही लक्षणं कॅफीन अचानक कमी झाल्यामुळे होऊ शकतात. म्हणून चहा बंद केल्याच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला आळस आला तर लगेच असं समजू नका की चहा बंद केल्यामुळे माझी तब्येत खराब झाली. अनेकदा हे शरीर कॅफीनच्या सवयीमधून बाहेर पडत असल्याचं लक्षण असू शकतं. आता येतो दुसरा दिवस आणि काही लोकांसाठी हा दिवस पहिल्या दिवसापेक्षा जास्त कठीण असू शकतो. कारण कॅफीन बंद केल्यानंतर विड्रॉवलची लक्षणं साधारण 20 ते 51 तासांच्या आसपास सर्वाधिक जाणू शकतात. म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्हाला वाटू शकतं आज तर अजून डोकं दुखतंय किंवा आज काहीच करण्याची इच्छा नाही. काही लोकांना दिवसभर झोप येऊ शकते, काही लोकांना चिडचिड होऊ शकते, तर काहींना कामावर किंवा अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं कठीण जाऊ शकतं. याच वेळी एक मोठी मानसिक लढाई सुरू होते. मन म्हणतं एक कप चहा घे, लगेच बरं वाटेल. आणि खरंच कॅफीन घेतल्याने विड्रॉवलची काही लक्षणं पटकन कमी होऊ शकतात. पण जर तुमचं अंतिम उद्दिष्ट कॅफीन कमी करणं असेल तर पुन्हा पुन्हा त्या चक्रात जाण्याची शक्यता असते. म्हणूनच काही लोकांसाठी अचानक बंद करण्यापेक्षा हळूहळू प्रमाण कमी करणं अधिक सोपं ठरू शकतं. आता तिसरा दिवस. या काळात काही लोकांना अजूनही डोकेदुखी, थकवा किंवा झोप येण्याचा त्रास असू शकतो. पण प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया सारखी नसते. काहींना जवळजवळ काहीच त्रास होत नाही, तर काहींना लक्षणं जास्त जाणवतात. तुम्ही किती कॅफीन घेत होतात, किती काळापासून घेत होतात आणि शरीराची संवेदनशीलता किती आहे यावर अनुभव बदलू शकतो. म्हणूनच चहा बंद केला की प्रत्येकाला 3 दिवस डोकेदुखी होते असं म्हणणं योग्य नाही. काही लोकांना लक्षणं होतात, काहींना सौम्य लक्षण होतात आणि काहींना जवळजवळ काहीच त्रास होत नाही. पण जर तुम्हाला त्रास होत असेल तर घाबरण्याचं कारण नाही. कॅफीन विड्रॉवलची लक्षणं सामान्यतः तात्पुरती असतात आणि बहुतेक लोकांमध्ये काही दिवसात कमी होतात. आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे झोप. अनेक लोक दिवसभर थकलेले असतात, पण रात्री नीट झोप येत नाही आणि त्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी कॅफीन हा एक घटक असू शकतो. चहा बंद केल्यावर सुरुवातीला उलट जास्त झोप येऊ शकते, कारण शरीराला रोज मिळणाऱ्या उत्तेजक पदार्थाची सवय झालेली असते. म्हणून काही लोकांना दिवसभर सुस्ती जाणवते.
पण विड्रॉवलचा काळ संपल्यानंतर तुम्हाला तुमच्या नैसर्गिक झोपेच्या पॅटर्नमध्ये काय बदल होतो हे जाणू शकतो. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, चहा बंद केला म्हणजे झोप नक्कीच परफेक्ट होईल असं नाही. झोपेवर ताण, मोबाईल, रात्री उशिरापर्यंत जागणं, व्यायामाचा अभाव, झोपेची वेळ आणि इतर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. म्हणून चहा बंद करणं हा चांगल्या झोपेसाठी एकमेव उपाय नाही. आता प्रश्न येतो, चहा बंद केल्यावर ऊर्जा कमी होते का? सुरुवातीच्या काळात काही लोकांना नक्कीच कमी ऊर्जा जाणवू शकते. सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही, काम करण्याची इच्छा होत नाही, व्यायाम करण्याचा उत्साह कमी होतो आणि मनात येतं, माझा चहा परत सुरू करू का? पण इथे आपल्याला 2 गोष्टी वेगळ्या करायच्या आहेत. पहिली म्हणजे कॅफीनमुळे मिळणारी तात्पुरती जागरूकता आणि दुसरी म्हणजे शरीराची नैसर्गिक ऊर्जा. कॅफीन बंद केल्यावर शरीराला त्याच्या सवयीमधून जुळवून घेण्यासाठी वेळ लागू शकतो. म्हणून पहिल्या काही दिवसांचा अनुभव पाहून कायमचा निर्णय घेऊ नका. आता या विषयामधला सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, चहा बंद केल्यावर डोकं का दुखतं? यामागे कॅफीन विड्रॉवलचा संबंध असू शकतो. कॅफीन नियमित घेत असताना मेंदू त्याच्या उपस्थितीशी जुळवून घेतो. अचानक कॅफीन बंद झाल्यावर शरीरातील रक्तवाहिन्यांच्या आणि मेंदूतील उत्तेजक यंत्रणेच्या प्रतिसादात बदल होऊ शकतात. यामुळे काही लोकांना डोकेदुखी जाणवते आणि म्हणूनच अनेकांना वाटतं चहा बंद केल्यामुळे मला काहीतरी प्रॉब्लेम झाला. पण जर डोकेदुखी चहा बंद केल्यानंतर काही तासांनी सुरू झाली आणि त्याआधी तुम्ही नियमित कॅफीन घेत असाल तर विड्रॉवल हे एक संभाव्य कारण असू शकतं. मात्र प्रत्येक डोकेदुखीला चहा बंद करणं हे कारण आहे असं समजू नका. डोकेदुखी खूप तीव्र असेल, वारंवार होत असेल किंवा त्यासोबत इतर गंभीर लक्षणं असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आता आणखी एक गोष्ट, चहा बंद केल्यावर काही लोकांना त्यांच्या पोटाच्या किंवा शौचाच्या वेळापत्रकात बदल जाणवू शकतो. याचं कारण प्रत्येक व्यक्तीत वेगळं असू शकतं. तुमच्या आहारात चहासोबत साखर, बिस्किट, नमकीन किंवा इतर पदार्थ असतील तर चहा बंद करताना त्या सवयी बदलतात. म्हणून चहा बंद केल्यावर शरीरात होणारा प्रत्येक बदल फक्त कॅफीनमुळेच होतो असं म्हणणं चुकीचं ठरेल. याच कारणामुळे या विषयाकडे चहा बंद केला की शरीर डिटॉक्स होतं अशा अतिशयोक्तीपूर्ण दाव्यांपेक्षा वैज्ञानिक पद्धतीने पाहणं महत्त्वाचं आहे. आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न, चहा बंद केला की वजन कमी होतं का? याचं उत्तर सरळ हो किंवा नाही असं नाही. जर तुम्ही चहामध्ये भरपूर साखर घेत असाल किंवा दिवसातून अनेक कप चहा घेत असाल तर चहा आणि साखर कमी केल्यामुळे तुमच्या एकूण कॅलरी सेवनामध्ये घट होऊ शकते. पण फक्त चहा बंद केला म्हणून आपोआप वजन कमी होईल असं नाही. समजा तुम्ही चहा बंद केला आणि त्याऐवजी रोज बिस्किट, मिठाई, शीतपेय किंवा इतर कॅलरीयुक्त पदार्थ वाढवले तर वजन कमी होण्याची शक्यता कुठून येणार? म्हणून वजनासाठी फक्त चहा नाही तर एकूण आहार, शारीरिक हालचाल, झोप आणि एकूण कॅलरी सेवन महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, चहा अचानक बंद करावा की हळूहळू? जर तुम्ही दिवसातून अनेक वेळा कॅफीन घेत असाल आणि अचानक बंद केल्यावर तुम्हाला तीव्र डोकेदुखी किंवा खूप थकवा जाणवत असेल तर हळूहळू कमी करणं हा एक पर्याय आहे. उदाहरणार्थ दिवसाला 4 कप चहा असेल तर लगेच 0वर जाण्याऐवजी कपांची संख्या हळूहळू कमी करता येते. किंवा काही दिवसांनी चहाची मात्रा कमी करता येते, म्हणजे शरीराला अचानक मोठा बदल जाणवणार नाही. वैद्यकीय संदर्भामध्येही अचानक बंद करण्यापेक्षा हळूहळू कॅफीन कमी करण्याची पद्धत विड्रॉवल कमी करण्यासाठी सुचवली जाते. यासोबत पुरेसं पाणी प्या, झोप व्यवस्थित घ्या, नियमित जेवण करा आणि पहिल्या काही दिवसात शरीराला थोडा आराम द्या. आता एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही गर्भवती असाल, काही विशिष्ट आजारासाठी उपचार घेत असाल, नियमित औषध घेत असाल किंवा तुम्हाला कॅफीनमुळे विशेष त्रास होत असेल तर तुमच्यासाठी कॅफीनचं योग्य प्रमाण वेगळं असू शकतं. म्हणून इंटरनेटवरचा एखादा व्हिडिओ पाहून स्वतःसाठी वैद्यकीय नियम ठरवू नका. आणि चहा बंद केल्यानंतर होणारी लक्षणं खूप तीव्र असतील, दीर्घकाळ टिकतील किंवा नेहमीच्या विड्रॉवलपेक्षा वेगळी वाटत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर मित्रांनो, चहा बंद केल्यावर शरीरात जादुई पद्धतीने एका रात्रीत बदल होत नाही. सुरुवातीला काही लोकांना डोकेदुखी, थकवा, झोप येणे, चिडचिड किंवा लक्ष केंद्रित करण्यास अडचण येऊ शकते. ही लक्षणं कॅफीन विड्रॉवलमुळे होऊ शकतात आणि साधारणपणे तात्पुरती असतात. म्हणून चहा बंद करताना पहिल्या 2-3 दिवसात त्रास झाला म्हणून लगेच घाबरू नका. आणि दुसरीकडे चहा म्हणजे विष आहे किंवा चहा बंद केला की शरीर पूर्णपणे डिटॉक्स होतं असे अतिशयोक्तीपूर्ण दावेही करू नका. खरा मुद्दा आहे तुम्ही किती कॅफीन घेत आहात, कोणत्या स्वरूपात घेत आहात आणि तुमच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो. जर तुम्हाला चहा कमी करायचा असेल तर तुमच्या सवयीचा विचार करा आणि गरज असल्यास हळूहळू प्रमाण कमी करा. आणि आता तुमच्यासाठी एक प्रश्न, तुम्ही दिवसातून किती कप चहा पिता? 1 कप, 2 कप की 4-5 कप? कमेंटमध्ये तुमचं उत्तर नक्की सांगा.
आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या चहा पिणाऱ्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक सोप्या आणि उपयोगी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.